बातम्या विस्तारानं। लोकसभेमध्ये निवडणूक सुधारणांविषयी कालपासून सुरू झालेली चर्चा आजही सुरू आहे। काँग्रेसचे नेते के.सी. वेणुगोपाल यांनी या चर्चेमध्ये भाग घेतला। मतदानाचा अधिकार हे लोकशाहीचं मूलभूत तत्व आहे असं सांगत निवडणूक आयोग या अधिकाराबद्दल भेदभाव करत आहे असं ते म्हणाले। बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांची नावं गाळली गेल्याचा आरोप त्यांनी या चर्चेत केला। भाजपाचे खासदार रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसच्या या आरोपांना प्रत्युत्तर दिलं। राजकारणासाठी देशातल्या घटनात्मक संस्थांवरती आरोप केले जात आहेत। विरोधक निवडणुकीमध्ये जिंकले की निवडणूक आयोग चांगलं आणि ते हरले की वाईट ही विरोधकांच्या आरोपाची पद्धत झाल्याचं ते म्हणाले। काँग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांनी आत्मपरीक्षण करायची गरज आहे असंही ते म्हणाले। ये पीड़ा, ये दर्द, ये कसक क्यों है? तो वो हार जाते हैं। तो जब जनता वोट नहीं देती है तो चुनाव आयोग गड़बड़ है, जनता वोट नहीं देती है तो बाकी गड़बड़ है। तो भाई अगर जनता आपको वोट नहीं देती तो हम क्या करें? क्या इलेक्शन कमीशन तभी ठीक रहेगा जब वो जीतेंगे? इसी इलेक्शन कमीशन में उनकी सरकार बनी कि नहीं हिमाचल प्रदेश में? इसी इलेक्शन कमीशन में उनकी सरकार कर्नाटका में बनी कि नहीं बनी? इसी इलेक्शन कमीशन में तेलंगाना में बनी कि नहीं बनी? इसी इलेक्शन कमीशन में अखिलेश की पार्टी जी हमसे अधिक एमपी जीते कि नहीं यूपी में? तब इसमें तब इलेक्शन कमीशन ठीक है। तृणमूल काँग्रेसच्या शताब्दी रॉय यांनी SIR राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा आरोप केला। जर बांगलादेशी आणि रोहिंगे भारतामध्ये घुसखोरी करत असतील तर ते सरकारचं अपयश आहे असं रॉय म्हणाल्या। केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी SIR निवडणूक सुधारणांच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं सांगितलं। समाजवादी पार्टीच्या खासदार डिंपल यादव यांनीही या चर्चेमध्ये आपली मतं मांडली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या चर्चेचा समारोप करणार आहेत। वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राज्यसभेत आजही चर्चा सुरू आहे।